तर चर्चा आपल्याला सुरू ठेवायची, मात्र सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। उत्तर प्रदेशात भाजपला धक्का, सुरुवातीच्या टप्प्यात सपाची अनपेक्षित कामगिरी। काँग्रेस भाजप आघाडीत अंतर वेगानं घटलं, भाजप आघाडीसाठी धोक्याची घंटा। राज्यातील कल भाजपासाठी चिंताजनक, महायुतीपेक्षा मविया वरचढ। महाराष्ट्र पुन्हा उद्धव ठाकरे आणि फडणवीसांसोबत, भाजपा आणि शिवभाटा समसमा। सुरुवातीच्या पिछाडीनंतर पंतप्रधान मोदींना आघाडी, अनपेक्षित निवडणूक कलानं भाजपाई गळपटले। महाराष्ट्र पुन्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणि भाजपला समसमान जागांवर आघाडी। अनपेक्षित निवडणूक कलानं भाजपाई गळपटले, भाजपाला अनेक ठिकाणी बसला फटका। बिहारमध्ये भाजपाची जोरदार मुसंडी। उत्तर प्रदेश विधानसभेत एनडीएचं सरकार, एनडीए करणार या आंध्र प्रदेशमध्ये सरकार स्थापन। तर लोकसभा निवडणुकीसंदर्भातील निकाल हे समोर येऊ लागलेले आहेत। महायुती मविया राज्यातील काय चित्र आहे सर्व स्पष्ट होत आहे। आपण आपल्यासोबत गेस्ट आहेत, त्याच्यासोबत बोलूया। दिलीप सर, काय वाटतंय, हे असंच जर चित्र राहिलं तर याचं महाराष्ट्रामध्ये पुढचे परिणाम काय असतील? राज्यामध्ये लगेच आता लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे। सध्याच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबर महिन्यामध्ये संपत आहे। ऑगस्टच्या आसपास किंवा ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास राज्यामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे सत्ताधारी पक्षाला माफ करा, थोड्या वेळासाठी थांबवतो। एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। पियुष गोयल 1.5 लाखाहून अधिक मतांनी आघाडीवरती आहेत, त्यामुळे पियुष गोयल हे विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत। उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जातोय। 1.5 लाखापेक्षा अधिक मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे पियुष गोयल यांची विजयाच्या दिशेने दमदार वाटचाल दिसते। पियुष गोयल हे 1.5 लाखाहून अधिक मतांनी आघाडीवरती आहेत, त्यामुळे त्यांची विजयाच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू आहे। तर आणखी एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। नितीश कुमार एनडीए मध्येच राहणार आहेत। तर या घडीची एक मोठी बातमी समोर येते। जेडीयू नेता केसी त्यागी यांचं हे वक्तव्य आहे। नितीश कुमार हे कुठेही जाणार नाहीत, ते शरद पवारांचा फोन आला असला तरी तो वाया गेलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। तर नितीश कुमार हे एनडीए मध्येच राहणार आहेत। धर्मेंद्रजी, काय वाटतंय, ही बातमी समोर येते, नितीश कुमार हे एनडीए मध्येच राहणार आहेत असं स्पष्टीकरण दिलं गेलंय? दोन गोष्टी आहेत। शरद पवारांनी नितीश कुमारांना फोन केला का याची माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही। बरं। आणि मोदींनीही त्यांना केला असेल याची माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही। त्याच्यामुळे या विषयावरती मी ऑलरेडी बोललेलो आहे की नितीश कुमार आपला फायदा बघून आणि तेलुगू देसमचे आंध्र प्रदेशचे नेते ते सोबत राहतील असं मला आता तरी वाटतंय। आणि हे फोन वगैरे पवारांनी फोन करणे म्हणजे तुम्ही आमच्यासोबतच या असंच असेल असे नाही। नितीश कुमारांचे ते जुने मित्र आहेत, त्यांनी अच्छा किया आपने, क्या चल रहा है याच्यामध्ये। आणि ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की पुष्कळदा ना अशा गोष्टी उडवल्या जातात
यांनी यांना फोन केला, त्यांनी त्यांना फोन केला आणि आपण मग त्याच्यावरती चर्चा करत बसतो. त्याच्यापेक्षा आपण ह्या विषयावरती इथे बघितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एक राष्ट्रीय पक्ष खाली जातो आहे, गेला आहे. दुसऱ्या राष्ट्रीय पक्षांनी, काँग्रेसनी, भाजप खाली गेली आहे, काँग्रेस वरती आलेलं आहे आणि 2 रिजनल पक्ष, जे 2 प्रादेशिक पक्ष जे फोडले गेले होते, त्यांच्या एका फॅक्शनला, म्हणजे 2 पैकी जे आहेत, आम्ही कोण, आम्ही ओरिजिनल की ते ओरिजिनल, याच्यामध्ये लोकांनी आज एक कौल दिलेला दिसतो आहे. आणि पवारांच्या मागे त्यांचे जे समर्थक आहेत ते अगदी ठामपणे उभे राहिलेले दिसले आहेत. त्याच्यामुळे याचं जे समोरचं जे आहे, याच्यामध्ये मवियाचं जे गठबंधन आहे, 12, 11, 7 जे काही असेल, 30 किंवा 30च्या वरती, ते 30च्या खाली असतील किंवा 30च्या वरती जातील, तर त्यांचं पुढच्या भविष्यासाठी हे कन्फर्म झालेलं दिसतं की हमको अभी साथ में रहना है. आता याच्यामध्ये ते किती व्यवस्थित करतात, याच्यात काय म्हणतात त्याला, जे पोस्चरिंग म्हणतं की आम्हाला इतके मिळाले, आम्हाला इतके पाहिजेत, आम्हाला, आता प्रत्येक आपापल्या ताकदीने, पण प्रत्येकाची ताकद लोकांनी आता ठरवून दिलेली आहे. दिलीपजी काय म्हणतात? संपू द्या ना, मला जरा बोलू द्या. बोलू द्या, महत्वाचं बोलतोय. त्याच बाजूला, एका बाजूला हे आणि दुसऱ्या बाजूला आहे 17 नंबर, ज्याच्यामध्ये भाजप किती 21 वरून 11वर आलाय, किती 50%चा ड्रॉप आहे. हे 15 मधनं 5 येत आहेत आणि ज्यांना त्यांनी 1 वर्ष आधी आपल्या सोबत घेतलं ते 1 होत आहेत असं दिसतंय. तर आता यानंतर भाजप कोणता विचार करते, कशा पद्धतीने जाते, ते महाराष्ट्रात राजकारण कसं पुढे नेते, हे तुम्हाला बघायचं आहे. आता यांचं तर ठरलं आहे, हे पुन्हा ताकदीने पुढे जातील. आणि जर यांचं सरकार, मवियाचं म्हणजे इंडियाचं जर सरकार वरती बनत असेल, तर यांना पुन्हा आणखी ताकद मिळेल इथे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे आता तुम्ही महाराष्ट्राचा जर विचार करायचा असेल, तर महाराष्ट्राच्या विषयी ही चर्चा केली पाहिजे की 2 राष्ट्रीय पक्ष पुन्हा 2 यांनी प्रादेशिक पक्षांनी उचल खाल्लेली आहे, वरती आलेले आहेत. ठीक आहे. तर एक ब्रेकिंग बातमी समोर येते. माझी सहकारी प्रज्ञा जोडलेली आहे. प्रज्ञा जी, खरं तर आता महाविकास आघाडी ही वाटचाल करताना दिसतीये विजयाकडे, आणि त्यातच महाविकास आघाडीकडून, शरद पवारांकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. नितीश कुमारांना त्यांनी फोन केलाय, मात्र नितीश कुमार हे इथेच राहणार, एनडीएतच राहणार असं वक्तव्य, स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. यावर आता आपण जे आपल्या सोबत नव्याने जोडले गेलेले आहेत पाहुणे, भाजपा प्रवक्ता प्रदीप पेशकार आणि काँग्रेसचे प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांच्यापर्यंत आपण पोहोचू इच्छितो. शरद पवारांनी फोन केला, मात्र तो फोन आता वाया गेलेला आहे. शरद पवारांनी नवीन पटनायक यांना सुद्धा फोन केलेला आहे. शरद पवारांच्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत, महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. दावा करण्यात येत होता भाजपाकडून, मात्र भाजपाला पुरेसं यश मिळताना दिसत नाहीये. मात्र आता दुसरीकडे बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत. आपण काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांना प्रश्न विचारू इच्छितो. महाविकास आघाडीकडून आता हालचाली सुरू झालेल्या आहे. शरद पवारांनी नितीश कुमार यांनाही फोन केलेला आहे, त्याचबरोबर पटनायक यांनाही फोन केलेला आहे. या फोनमध्ये काय चर्चा झाली असेल आणि आता शरद पवारांच्या मनात काय असेल, गेम प्लॅन काय असेल? निश्चितपणे जर आपण बघितलं तर मी सकाळपासूनच अनेक चॅनलवरती मी सहभागी झालो आणि सकाळपासून मी सांगतोय की आता देशातलं जनमत हे भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण या लोकसभेमध्ये जर बघितलं तर मागच्या लोकसभेमध्ये 2019च्या लोकसभेला 1,00,000, 1,50,000, 2,00,000 जी लोक यायची निवडून, ती आत्ता कुठे 10, 20, 30, 40 मध्ये येत आहेत. आणि सगळ्यात जास्त जर घबराट, सगळ्यात जास्त जर कोण घाबरला असेल तर ते निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार या ठिकाणी घाबरलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की 10 वर्षापूर्वी या भारताच्या जनतेला त्यांनी आधुनिक भारताचं स्वप्न दाखवून मी काहीतरी जादू करणार आणि 10 वर्षानंतर भारतातले सगळे लोक सुखी राहणार अशा प्रकारचा एक शब्द दिला होता. परंतु 10 वर्षाच्या नंतर या भारताच्या लोकांच्या हातात काय पडलं हे आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा त्यांच्या पडली. भाजपा प्रवक्ता प्रदीप पेशकार यांना विचारू इच्छिते, तुम्ही त्यांचं वक्तव्य, त्यांची प्रतिक्रिया ऐकली असेल, तुमचं यावर प्रतिक्रिया? कारण आता असं म्हणतात की 10 वर्षानंतर भाजपाकडून काहीही झालेलं नाहीये, फक्त जादू दाखवली त्यांनी, मात्र प्रत्यक्षात काही घडलेलं नाहीये. जे काँग्रेस प्रवक्त्यांनी सांगितलं तर ती जादू जी आहे ना ती आता संख्येमध्ये दिसते सुद्धा आहे.
आता आपण महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्रात थोडं चांगली स्थिती त्यांची दिसते आहे, हे कबूल करूया. परंतु आपण पाहिलं तर तुमच्याच चॅनलवरती आकडा 295च्या पुढे जातो आहे. त्यामुळे 273 सरकार बनवायला लागतं. ही सगळे त्यांची चर्चा कुठं आहे? ते आनंदी का आहेत? तर 400 पार झालं नाही याच्यावर आनंदी आहेत. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की मोदीजींनी जे विकासाचं स्वप्न दाखवलं होतं, आत्तासुद्धा आपल्याला भारताचा GDP काय आहे याचा विचार केला पाहिजे आणि जगातल्या सगळ्या देशाचा GDP कुठे चालला याचाही विचार केला पाहिजे. अनेक गरीब कल्याणच्या योजना केलेल्या आहेत, अनेक गरीब कल्याणच्या योजना केलेल्या आहेत आणि या योजनातून लोक खुश त्यावेळेला असल्याकारणाने 50 लाख कोटींचं कर्ज त्यावेळेला होतं. आज जर आपल्या देशावरचं कर्ज बघितलं, हे 200 लाख कोटींपेक्षा जास्त झालेलं कर्ज आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये विकासाचा इंडिकेटर हा GDP असतो. विकासाचा इंडिकेटर हा GDP अति असतो. आत्मविश्वास, भाजपचा जो अति आत्मविश्वास होता, विकासाचा इंडिकेटर हे इन्फ्रास्ट्रक्चर असतं. विकासाचा इंडिकेटर हे इन्व्हेस्टमेंट असतं, FDI असतो. याचा विचार केला पाहिजे. हा कुठला आत्मविश्वास? जी. आणि हाच आत्मविश्वास त्यांना नडला गेलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे भारतातलं पण जनमत पण जर पंतप्रधान मोदी आणि भाजपा सारखं ते म्हणत होते, एकच घोषणा करत होती 400 पार, अबकी बार 400 पार. जर ती 400 पार झालेली नाहीये, अद्यापही ती संख्या पुढे गेली नाहीये. महाविकास आघाडीमध्ये, त्याचबरोबर मोदी विरोधकांमध्ये, त्याचबरोबर इंडिया आघाडीमध्ये, त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे का? अजिबात नाही. एक तुम्ही लक्षात घ्या, 10 वर्षापूर्वी दाखवलेलं स्वप्न ते प्रत्येक वेळेला वेगळं सांगतायत. 2014ला कशावर सत्तेत आले? अब महंगाई हो गई पार. काँग्रेस सरकार हद्दपार त्याच्यावर आले. 2019 छत्रपतींचा आशीर्वाद मोदींना देऊया साथ. दर हा 14% होता, 14% दरावरून आता दर 5% आहे. याचा विचार केला पाहिजे. 14ला वेगळी घोषणा, 19ला वेगळी घोषणा, 24ला वेगळी घोषणा. प्रत्येक वेळेला जनतेला भूल द्यायचं आणि सत्तेत यायचं. ही भारतातली जनता आहे. म्हणजे ज्या ठिकाणी इंग्रजांना आम्ही सहन केलं नाही, त्यामुळे तुम्हाला कुठं करू? खोटं बोलणाऱ्याची दिवस ज्या दिवस म्हणजे चालत आता नाही, इंग्रजांशी तुलना केलेली आहे खोटे भाजपची. दिवस, नाही, असं खोटं बोलणारे, आहे. बोलणारे सकाळपेक्षा काकासाहेबांचा आवाज आता वाढलेला आहे. परंतु परत 4 वाजू द्या, 4 वाजेनंतर परत खाली जाईल याचा मला विश्वास आहे. एक लक्षात घ्या, सकाळपासून सगळ्या चॅनलवरती वाढणारे आकडे हे लोकांचं जनमत आहे. मी सकाळी पण 7 पासून शेवटी सरकार NDAचं येणार आहे. एक लक्षात मोदीजी घ्या. पंतप्रधान होणार आहेत बघा, आणि तिसऱ्या वेळेला तुम्ही जे सांगत पंतप्रधान होता, मी बोर्डात होण्याचं येणार आहे, पहिल्या नंबरचा बोर्डात येणार आहे सांगत होतात. तुम्ही आता समाधान मानता, मी काटावर पास झालोय. तेही तुम्ही पास होणार नाही. जो सरकार जिता वही काँग्रेस सिकंदर. सरकार हे इंडिया आघाडीचंच होणार. तुम्ही लक्षात ठेवा. बघूया. 14वी 15वी पेशकार पिढी सर, आहे. तुम्हाला हा प्रश्न 20 माझा की फेऱ्यानंतर आपण सातत्याने सरकार पंतप्रधान मोदी बोलत होते राहुल गांधी हे पळ काढतील. मात्र आता जर स्थिती पाहताय, राहुल गांधी हे मताधिक्याने पुढे आहेत, आघाडीवर आहेत. या संदर्भात आपली प्रतिक्रिया? नाही, ते एका मतदारसंघामध्ये पुढे आहेत. परंतु मोदीजी ठीक आहे ना, ज्या ठिकाणी त्यांना एका मतदारसंघावर का उभं राहता नाही आलं, 2 ठिकाणी उभं राहावं लागलं. याचं कारणच हे आहे की यांना विश्वास नव्हता. परंतु आता ते पुढे आहेत, आनंद आहे, त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु मोदीजींचं सरकार येणार आहे याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आपले महायुतीचे म्हणजे एनडीएचे फिगर हे 295च्या पुढे जातोय. तुम्हाला एक म्हणजे प्रश्न विचारू शकते की आता प्रश्न विचारण्या अगोदर ब्रेकिंग येते. खरं तर हिना गावित यांचा पराभव झालेला आहे. आताची सर्वात महत्वाची बातमी समोर येते. नंदुरबार मध्ये गोवाल पाडवी यांचा विजय झालेला आहे. आताची सर्वात महत्वाची बातमी, महाराष्ट्रात आता काहीसं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. हिना गावित यांचा पराभव झालेला आहे. नंदुरबार मध्ये गोवाल पाडवी हे विजयी झालेले आहेत. नंदुरबारचं आता चित्र स्पष्ट झालेलं आहे. हळूहळू आता आकडेवारी समोर येईल. हळूहळू विजय निश्चित होत जाईल उमेदवारांचा. आणि आता सध्या चित्र पाहता महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांचा कल पाहावयास मिळतोय. तर पुन्हा आपण चर्चेला सुरुवात करतोय. खरं तर काकासाहेब कुलकर्णी, तुम्हाला माझा प्रश्न की काँग्रेसवर सातत्याने आरोप केले जात होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केलेले होते की काँग्रेस जर सत्तेत आली तर काँग्रेस 5 वर्षात 5 पंतप्रधान म्हणजे बदलेल. तर हे कितपत पटतंय तुम्हाला? इंडिया अलायन्सने जाहीर केलंय का? काँग्रेसने जाहीर केलंय का? म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची 14 पासूनची पॉलिसी आहे. 2 कोटी रोजगाराचं काय झालं?
15 लाख प्रत्येकाच्या खात्यात टाकतो म्हणलेला काय झालं? पदाचा उमेदवार सांगा ना. काय झालं? हे आता काय कोण झालं? पंतप्रधान होणार हे हे सांगा. काय झालं? आता तुम्ही त्या प्रश्नावर पहिल्यांदा उत्तर द्या. 14 साली तासात हे पंतप्रधान तुम्ही पदावरून भांडतील सुद्धा. शिवछत्रपतींचा आशीर्वाद मोदींना देऊया साथ. त्या छत्रपतींची नावं घेऊन तुम्ही सत्तेत आलात, अजून त्या अरबी समुद्राला तुम्ही स्मारक करू शकले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इंदुरमध्ये करू शकले नाहीत. तुम्ही धनगरांना आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणलात, तुम्ही ते आरक्षण घेऊ शकले नाहीत. मराठा आरक्षणावरती तुम्ही समाजाची फसवणूक केली. त्या जरंगे पाटलांच्या आंदोलनावरती तुम्ही ज्या पद्धतीनं बेछूट हल्ला केलात, तो मराठा समाज अजून विसरलेला नाही. तुम्ही सगळ्या गोष्टी विसरलात. महाराष्ट्रात सध्या जातीपातीचं राजकारण पाहायला मिळालं होतं. मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत कितकी महत्वाचा होता, कारण जर आपण पाहायला गेलं तर जरांगे यांनी खूपच कठोर भूमिका घेतली होती. सातत्याने ते देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना दिसले होते. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया. खरं तर मराठा समाजाचं आरक्षणाचं जी सेन्सिटिव्हिटी आहे ती नक्कीच भाजपकडे जास्ती आहे. सुरुवातीला जे आरक्षण दिलं ते देवेंद्रजींनीच दिलं आणि ते हायकोर्टात टिकलं सुद्धा. परंतु हा जो आंदोलनाचा विषय आहे त्याचा निवडणुकीवर परिणाम, हा जो प्रश्न आपण विचारलात, त्याचा निश्चित काही प्रमाणामध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये परिणाम नक्की झालेला आहे. परंतु इतर ठिकाणी मराठा समाज आमच्याबरोबर आहे. मराठा समाज नसता तर एवढ्या सुद्धा सीट आल्या असत्या का, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे मराठा समाज हा बहुसंख्य समाज आहे. त्याच्याविषयी खूप आदर आहे भाजपला आणि मराठा समाज भाजपबरोबर आहेच. आता हा का झालं याचंही सांगतो की मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हा विषय झाला आणि मुस्लिम मतांच्या राजकारणावर काँग्रेस जसं नेहमीच पोळी भासतं तशाच प्रकारचे उबाटा आणि शरद पवार काँग्रेस यांनी सुद्धा केलेला आहे. तुम्हाला मी प्रश्न विचारू इच्छिते. खरं तर जरा मला एक टांगोपरी भाजपची भूमिका आहे. जी, बोला. म्हणजे काँग्रेस सत्तेत आलं की मुस्लिमांचं मत वाढलं, 100% समाजाचं मत पडलं. 100% मुस्लिम म्हणजे मतांवर यांना- तोडून आलेलं आहे. म्हणजे मागच्या वेळेला मुस्लिम समाज मतदान झालं नाही का जी, जी. 19ला 14ला? म्हणजे जर आम्ही सत्तेत आलो, आमची मेजॉरिटी दिसली तर मुस्लिम समाजाचं मतदान वाढलं. म्हणजे जाणीवपूर्वक या देशामध्ये धार्मिक तेढ जरा निर्माण तुम्हाला करायची. थांबवते. जरांगेंचं जेव्हा उपोषण सुरू होतं, आंदोलन सुरू होतं, तेव्हा शरद पवारांवर आरोप होत होते की शरद पवार हे जरांगे यांच्या आडून राजकारण करतायत. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया. खरं होतं का हे? धडधडीत खोटं आहे. तसं काही राजकारण वगैरे घडलेलं नाही आणि जरांगे पाटलांची नाराजगी ह्याच गोष्टीसाठी आहे की फडणवीस आणि शिंदे खोटं बोला पण रेटून बोला ही भूमिका त्यांनी केली होती. आणि शेवटला जाऊन जरांगे पाटलांना वाटलं पण अरे आपल्याला रिझर्वेशन मिळेल, पण ते टिकणार नाही हे शेवटी त्यांच्या लक्षात आलं. त्यांना वेळ काढूपणा चालला होता आणि नुसतं लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. तर त्यामुळे असं पेशकर काही सर, हे मान्य करावं लागेल. खरं तर भाजपा सातत्याने दावा करत होती की आमचा विजय निश्चित आहे. मुख्यमंत्री शिंदेंना त्यांनी सोबत घेतलं, अजित पवारांना सोबत घेतलं. खरं तर भाजपाची अशी इमेज बनली होती विरोधकांकडून की फोडाफोडीचं राजकारण करण्यात भाजपा माहीर आहे. आणि त्याच उलट भाजपाकडून प्रत्युत्तर दिलं जात होतं की शरद पवारांकडूनच फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया आणि त्यानंतर काकासाहेब कुलकर्णी. खरं तर आपण हे पाहिलं पाहिजे की हे पक्ष फुटले का, भाजपनी फोडले हे म्हणण्यापेक्षा अंतर्गत दुफळी हा महत्त्वाचा त्यातला हे आहे. शरद पवारांनी 2004 पासून ज्या प्रकारे अजितदादा पवारांची अवहेलना चालवली होती त्याचा उच्चांक झाला आणि अजितदादा पवार बाहेर पडले. आणि 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 तुम्हालाच माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही विचारा. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या प्रकारे सत्ता चालवली 2.5 वर्ष आणि स्वतःचे चिरंजीव यांनाच मंत्री केलं आणि एकनाथ शिंदे सारख्या सिनियर लोकांची अवहेलना, यामुळे अंतर्गत दुफळीमुळे ते पक्ष फुटले आणि भाजपनी फोडले. भाजप बरोबर आले कारण भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता. सगळ्यात मोठा जो विश्वासघात केला तो उद्धव ठाकरे साहेबांनी केला. 2019ला युतीमध्ये निवडून आले, मोदींच्या नावाने मतं घेतली आणि परत त्यांनी दुकान मांडलं यांच्याबरोबर, काँग्रेस बरोबर. हे सहन झालं नाही आणि त्यामुळे ते खरे शिवसैनिक होते ते बाहेर पडले. खरे बाळासाहेबांचा विचार मांडणारे शिवसैनिक बाहेर पडले आणि खरे बाळासाहेबांचा विचार मानणारे शिवसैनिक बाहेर पडले. जरा तुम्हाला थांबवले. आताची सर्वात महत्वाची बातमी समोर येते. खरं तर सुनील तटकरे निर्णायक आघाडीवर आहेत. सुनील तटकरे हे रायगड मधून उमेदवार होते. सुनील तटकरे हे निर्णायक आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात अनंत गीते हे विरोधात होते, लढत होती त्यांची तशी. आणि आता सर्वात महत्वाची बातमी, सुनील तटकरे निर्णायक आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आणि त्यानंतर सुनील तटकरे हे रायगडमधून उमेदवार
जोरदार प्रचार झाला महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः महायुतीच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरल्याचं पाहावयास मिळालं होतं. महाराष्ट्र दौरे करताना पाहायला मिळालं होतं. आता सुनील तटकरे निर्णायक आघाडीवर असल्याचं पाहावयास मिळत आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती घेत आहोत. आपले माझे सहकारी आहेत तेजस बोरगरे हे स्टुडिओतील. तेजस, अगदी over to प्रज्ञा, you. महत्वाची ही बातमी आहे रायगडमधून. रायगडच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाची घडामोड आहे. सुनील तटकरेंनी जी आघाडी घेतलेली आहे ती सुनील तटकरे यांची आघाडी कायम आहे. या ठिकाणी उबाटा गटाचे अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी लढत होती. मात्र सुनील तटकरेंनी जी आघाडी घेतलेली आहे ती अजूनही कायम आहे. त्यामुळे आता सुनील तटकरे हे विजयाच्या जवळपास पोहोचल्याचे कल हे आपल्या हाती येत आहेत. आणि जर पाहायला झालं तर सुनील तटकरे मागच्या वेळी देखील खासदार आहेत. आता त्यांची दुसरी टर्म आपल्याला ह्या संपूर्ण कल जे हाती आले त्यानुसार पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गची लढत देखील महत्वाची आहे. तिकडे नारायण राणे यांनी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे कोकणामध्ये सध्या तरी राशपन आणि दुसरीकडे उबाटाला काही यश मिळत नाहीये असं सध्या तरी चित्र पाहायला मिळतंय. मात्र माझ्यासोबत विश्लेषक आहेत, राजकीय विश्लेषक विवेक भावसार आणि दुसरीकडे दिलीप सपाटे सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मात्र रत्नागिरी सिंधुदुर्गवरती येऊया, याचं सगळं विश्लेषण करूया. तत्पूर्वी आपण नंदुरबारमध्ये जाऊया, कारण भाजपला मोठा धक्का बसलेला आहे नंदुरबारमध्ये. तो म्हणजे हिना गावित ह्या पराभूत झालेल्या आहेत. आणि हाच प्रश्न घेऊन मी विवेक भावसार हे सरांकडे जातो, कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक ह्या ठिकाणी संपूर्ण राजकारण त्यांनी जवळून पाहिलेलं आहे. अनेक वेळा ह्या ठिकाणची संपूर्ण राजकीय परिस्थिती गणित त्यांना माहिती आहेत. त्यामुळे हिना गावित यांचा पराभव आणि दुसरीकडे गोपाल पाडवी यांचा विजय हा किती महत्त्वपूर्ण आहे भाजपसाठी आणि दुसरीकडे गोपाल पाडवी यांच्यासाठी. कारण भाजपसाठी यासाठी, कारण हिना गावित यांच्यासाठी केंद्रीय मंत्र्यांची फौज या ठिकाणी आलेली होती, त्यांनी सभा घेतलेल्या होत्या. आणि महत्त्वाचं म्हणजे यांच्यासाठी गोपाल पाडवी यांच्यासाठी प्रियंका गांधी ह्या आलेल्या होत्या. आणि प्रियंका गांधींचे त्यावेळेच्या सभेचे चित्र व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेले होते. तसे व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालेले होते. विवेक सर, ह्या सगळ्याचं विश्लेषण कसं कराल? प्रियंका गांधी नंदुरबारमध्ये येऊन ह्या ठिकाणी मोठी सभा झाली आणि त्याचे दृश्य आणि व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले होते. त्याचंच हे सगळं चित्र आहे आणि त्याचेच हे कलाच्या माध्यमातून आपल्याला आघाडीवारी समोर येते. विवेक सर, याच्यात दोन मुद्दे आहेत. नंदुरबार हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. म्हणजे अगदी इंदिरा गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील किंवा त्याच्या आधी राजीव गांधी असतील, यांची पहिली सभा नंदुरबारला झाली की याचा अर्थ केंद्रामध्ये काँग्रेस सरकार येतं असा एक समज होता. आजही इथला आदिवासी समाज इंदिरा गांधींना आठवण करतो. आजही त्या प्रियंका गांधीला इंदिरा माय दिसते त्यांना असं ते म्हणतात. प्रॉब्लेम काय झाला की आपल्याकडे जे राजकारणातली जी पिढी सगळ्या पक्षामध्ये जे नेते आहेत, त्या नेत्यांची जी दुसरी जनरेशन राजकारणात आली त्यांना कष्ट माहिती नव्हतं. त्यांना वडिलांच्या जीवावर, वडिलांनी केलेलं सगळं जे नेटवर्क होतं त्या जीवावर ते निवडून आले. परंतु यातले अनेक जे नेते आहेत, अनेक जे दुसऱ्या फळीतले नेते आहेत ते फार ॲरोगंट आहेत. पंकजा मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील, हिना गावित असेल, हिना गावितची बहीण असेल, श्रीकांत शिंदे असतील, ही जी लोक आहेत, ही जी नवी जनरेशन ना, ही अत्यंत ॲरोगंट आहे. यांना लोकांची थेट देणं घेणं नाही आहे. लोकांची कसं वागावं हे त्यांना माहीत नाही. नंदुरबारमध्ये सर हे सगळं विश्लेषण आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी एक मोठी आणि महत्वाची बातमी येते, ती देखील पाहूयात. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य घटल्याचं पाहायला मिळत आहे. मोठी आणि महत्वाची बातमी. बारामतीमधून सुळे आणि पवार यांच्यामध्ये फक्त 15,000चा फरक असल्याचं पाहायला मिळतंय. मोठी लढत राज्यानं पाहिलेली आहे आणि राज्याचं आणि देशाचं दोघांचंही लक्ष यावरती होतं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य घटलेलं आहे. ही मोठी बातमी आपण या क्षणाला पाहतोय, ज्याकडे संपूर्ण देशाचं आणि राज्याचं लक्ष होतं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचं मताधिक्य घटलेलं आहे. त्यामुळे कोण विजयी होणार या सगळ्यावरती लक्ष असणार आहे. मात्र तत्पूर्वी सुळे आणि पवार यांच्यामध्ये फक्त 12,000चा फरक पाहायला मिळतोय. जवळपास 15,000चा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय. कल हाती आलेले आहेत आणि त्यानुसार आता मताधिक्य हे सुळे यांचं घटलेलं आहे. ही लढत सर्वच ठिकाणी महत्वाची होती, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या होत्या. खुद्द अजित पवार यांनी देखील ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि त्यामुळे ह्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. फरक आहे, कल अजून हाती येणं बाकी आहे. मात्र जे आत्ता कल आलेले आहेत त्याच्यामध्ये तळ्यात मळ्यात असल्यासारखं स्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि या सगळ्यावरती आता विविध पक्षांच्या प्रवक्त्यांना काय वाटतंय? माझी सहकारी न्यूजरूम मध्ये प्रज्ञा जोडली गेलेली आहे. प्रज्ञा जी, खरंच तेजस, बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा काहीसा पाहायला मिळाला होता. लढत पाहायला मिळाली होती. बारामतीत पवार वर्सेस पवार अशी लढत पाहावयास मिळाली होती. आणि आता जेव्हा बीक चालत होती, ब्रेकिंग चालत होती, तेव्हा भाजपा प्रवक्ता प्रदीप पेशकार यांच्या चेहऱ्यावर जरा हसू आलं. का? कारण काय? नाही, खरं तर अजून आपण काही वेळ थांबलं पाहिजे, कारण पहिल्यांदाच असं होतं आहे
की आता 3 वाजत आले तरी पण अजून नक्की काय निकाल लागणार आहे हे लक्षात नाही येत आहे अनेक मतदारसंघामध्ये. त्यामुळे जवळजवळ फेऱ्या 20 ते 22 फेऱ्या असं प्रत्येक मतदारसंघात असल्यामुळे आपण थोडं थांबून त्यावर विचार केला पाहिजे असं मला वाटतं. कारण दर अर्ध्या तासाने कोणीतरी दुसरा पुढे कोणीतरी एक पुढे मागे असं चालू आहे. त्यामुळे विचार करून शरद पवारांवर सातत्याने आरोप करण्यात येत होता की ते भावनिक राजकारण करतायत. तर हे जातीपातीचं राजकारण करतात आमचा स्पष्ट आरोप आहे. काय सांगाल? जातीपातीचं राजकारण कधी केलं पवार साहेबांनी? पवार साहेब हे तर मोस्ट सेक्युलर पर्सन आहेत आणि ऑफकोर्स मोस्ट सेक्युलर पर्सन आहेत आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालतात. हे तर नेहमीच दिसण्यात आलं आहे. त्यामुळे ते असंच काहीतरी बोलणं जातीपातीचं राजकारण करतात वगैरे असं बऱ्याच गोष्टी मोदीजी इथे येऊन पवार साहेबांवरती बोलले आहेत की त्यांनी शेतीमध्ये काय केलं, हे काय केलं. ही नुसती इलेक्शन टॅक्टिक्स आहेत. सगळ्यांनाही माहिती आहे पवार साहेबांनी सर्व धर्माला सगळ्यांनाच एकत्र घेतलेलं आहे. जी पटतंय का? नाही, धर्माला एकत्र घेतला हा विषयच नाही. त्यांच्या लेखी हिंदू धर्माबद्दल काय किंमत आहे त्यांची आपल्याला माहिती आहे. परंतु जातीपातीच्या राजकारणाचे 2 उदाहरण तुम्हाला सांगतो. एक म्हणजे जेव्हा छत्रपती उदयनराजेंना राज्यसभेचं सीट दिलं तेव्हा किंवा छत्रपती संभाजीराजेंना सीट दिलं त्यावेळी काय म्हणाले होते पवारसाहेब की आता पेशवे छत्रपतींना नेमतात. अशा प्रकारचं अतिशय चुकीचं विधान केलं. दुसरं उदाहरण म्हणजे आता महात्मा फुले पुणेरी पगडी नसून आता महात्मा फुलेंची पगडी घालायची आहे अशा प्रकारचं पुण्यामध्ये एका जाहीर समारंभात त्यांनी सांगितलं होतं. हे कशाचं इंडिकेशन आहे? हे कशाचं इंडिकेशन आहे? त्यांना तेव्हा सगळे फॉर्म्युले संपतात तेव्हा त्यांना जात काढावी वाटते आणि अशा प्रकारचं काम महाराष्ट्राने मागच्या 40 वर्ष पाहिलेलं आहे. असं 40 वर्ष पाहिलेलं आहे. हे जे आता जे महाविकास आघाडीचे पुढे येताना दिसते ते ज्या बेसिक मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना त्या लोकांनी टॅकल केले म्हणून एवढी पुढे आलेली आहे. जनतेने आता इलेक्शन आपल्या हातात घेतलंय. महाराष्ट्र खूप सफर झालेला आहे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने महाराष्ट्राची म्हणजे हालत खराब केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. मग शेतकरी असोत, महिला असोत की बेरोजगार लोक असोत, जे सुशिक्षित 83% लोक जे बेरोजगार युवक होते ह्या सगळ्यांनी मिळून हे केलेलं आहे. कारण शेतकऱ्यांचं तर ह्या वेळेला एवढं मोठं कर्ज त्यांच्या डोक्यावरती होतं तरी कर्ज माफ झालेलं नाही. त्यांना विमा मिळालेला नाही आणि सगळे GSTचा एवढा मोठा त्यांच्यावरती भार टाकला गेला. 1 लाखाचं त्यांनी खत विकत घ्यायचं झालं तर 18% त्यांना GST भरावा लागत होता. सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे अक्षरशः त्यांच्या ताटामध्ये माती कालवली आहे. आणि प्लस सगळे उद्योग वगैरे जे आहेत ते गुजरातला घेऊन गेलेत, महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन गेले. मग इकडच्या लोकांनी करायचं काय? तर हे सगळं लोकांनी जाणलेलं आहे. सगळ्यांनी मिळून हा डिसिशन घेतलेला आहे आणि हे प्रत्यक्षात दिसतं. नुसतं विकासाच्या गप्पा मारून काही होत नाही. सुरेनाजी जरा थांबवते. आता वेळ झालेली आहे या कार्यक्रमात विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र.